बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवत असतो। मी आता धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं बेमुदत आंदोलन सुरू आहे। हे आरोग्य विभागातले कर्मचारी आहेत आणि त्यांनी इथं बेमुदत आंदोलन सुरू केलंय। इथं लिहिलंय बघा, इकडे बॅनरवर दाखवा, इकडे हे बघा, इथं NHM कर्मचारी यांचे पगार वेळेत करा। पुन्हा इथं शासन निर्णय दिनांक 14/3/24 समायोजन निर्णयाची अंमलबजावणी करा। पुढे लिहिले समान काम समान वेतन, म्हणजे काम जसं ह्यांना करायला होतं तसंच त्यांना वेतन पण मिळालं पाहिजे। त्याच्यानंतर क्षेत्रीय कर्मचारी यांना बायोमेट्रिक बंद करा, बायोमेट्रिक पद्धत जी आहे ती बंद करण्याची मागणी त्यांनी वेगळे असे बोर्ड लिहिलेले आहेत, छोटे छोटे आहेत, वर पत्रे टाकून त्यांचं आंदोलन सुरू आहे। आणि इथं 7 दिवस झाला, जवळपास हे आज 7वा दिवस आहे त्यांचं आंदोलन सुरू आहे, बेमुदत आंदोलन आहे। कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या दाखवणार, पलीकडे एक बॅनर लावले त्यांनी, राष्ट्रीय आरोग्य अभियान वर तिकडे पलीकडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ, असं त्यांनी हे जे कर्मचारी जे आहेत ते संघटनेचे आहेत त्यांच्या मागण्या आहेत। नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य व अपघात विमा इत्यादी मागण्या करता संपूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये इथं बेमुदत आंदोलन सुरू केलं। स्थळ जिल्हा परिषद धाराशिव, मंगळवारपासून आंदोलन सुरू केलं, 19 ऑगस्ट 2025। या महिला आहेत बसलेल्या इथं। आता यांच्या काय मागण्या आहेत, आज आंदोलनाचा 7वा दिवस आहे, वेगवेगळ्या महाराष्ट्र राज्यभर हे आंदोलन चालायला लागले। काय विषय नेमका, मागण्या काय तुमच्या? आता इथं आज तुम्ही ह्या महिला ज्या आहेत कुठल्या आहेत? धाराशिव जिल्ह्यातील कंत्राटी नर्सेस आणि इतर सगळे केडर आहेत त्याच्यामध्ये। आणि ह्या म्हणजे जेवढे काही 57 केडर आहेत कंत्राटी, ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि ते एकत्र येऊन कृती समिती केलेली आहे। आणि त्या समितीमध्ये जे काही इथं धाराशिव जिल्ह्यामध्ये कंत्राटी कामगार आहेत ते सगळ्यांचा आज 7वा दिवस आहे। आंदोलनाची सुरुवात होऊन सुरूच आहे आणि दिवसेंदिवस हे आंदोलन आक्रमक होत चाललेलं आहे, कारण गेल्या 18 वर्षापासून सेवा देत आहेत हे कर्मचारी आमचे, आणि तेव्हापासून आज तागायत त्यांना समावेशन मिळालेलं नाही। इतरही मागण्या आहेत आमच्या, डिलिव्हरी रजा असू देत किंवा विमा पॉलिसी असू देत, किंवा 14 महिने झाले 15 महिने झाले GR निघून समावेशन नाही दिलं, ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करत आहोत। कर्मचारी निमशासकीय आहेत का शासकीय आहेत, कसं आहे? हे कंत्राटी कर्मचारी आहेत। कंत्राटी कर्मचारी म्हणजे यांचं कसं भरती झालेली असते? यांची परीक्षा घेतली गेली होती आणि त्या कधी 20 वर्षापूर्वी, कंत्राटी भरती ही कधी 20 वर्षापूर्वी झालेली? 20 वर्षापूर्वी झालेली आहे। कुणाला 20 वर्ष झाल्यात, कुणाला 18 झाल्यात, कुणाला 10 झाल्यात, कुणाला 5, असे हे कर्मचारी आहेत। आता हे कर्मचारी रिटायरमेंटला आलेले आहेत, 2 वर्ष 1.5 वर्ष असे राहिलेत। मी स्वतः आजी झाले तरी मी अजून परमनंट नाही झाले, कारण माझ्या घरामध्ये 7 जणांचं कुटुंब आहे आणि हे कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे। मी उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे कार्यरत आहे 18 वर्षापासून। मला पहिल्या स्टार्टला 5,000 पगार होता आणि आता 20,000 पगार आहे। तर एवढ्या महागाईच्या ह्याच्यामध्ये 20,000मध्ये माझं औषध पाणी, माझं कुटुंब चालवणं खूप कठीण जाते मला, कारण मी आता सध्या आर्थरायटिसचा पेशंट आहे आणि मला 2-3 आजार पण झालेत। खूप कष्ट केले मी, कोविड सारख्या आजारामध्ये पण, महामारीमध्ये खूप सेवा दिली आम्ही। दिवसाला 5 ते 10 हजार इंजेक्शन मी स्वतः टोचत होते आणि टोचून जखमा झालेल्या अजून पण आहेत माझ्या हाताला जखमा, आणि रात्रंदिवस हे इंजेक्शन देत होतो आम्ही। आणि देऊन एवढं कार्य आम्ही करून महाराष्ट्राला वाचवण्याचा प्रयत्न केलाय। तर शासनाने आम्हाला दखल घ्यावी आणि आम्हाला वेळेत लवकरात लवकर समावेशन द्यावं, हीच मागणी आमची प्रामुख्याने आहे। आता हे काम चालू आहे का बंद? सगळे संपवले आहेत कामाचे? पूर्ण महाराष्ट्र कर्मचारी आरोग्य विभागाचे आहेत का दुसरे पण आहेत? दुसरे परमनंट कर्मचारी आहेत कामावरती आणि कंत्राटी कर्मचारी पूर्ण बंद आहे महाराष्ट्रामध्ये। आरोग्य विभागाचेच आहेत का दुसरे इतर विभागाचे सुद्धा आहेत? फक्त आरोग्य विभागाचे आहेत हे। त्याच्यापूर्वी आंदोलन केलं होतं तुम्ही पण? हो, केलं होतं, 2-3 वेळा केलं आंदोलन। किती आंदोलन आहे हे? 7वं आंदोलन आहे आमचं आणि 7 आंदोलन झाले। 5 आंदोलन झाल्यानंतर GR पडला। हे आंदोलन राज्यभर चालले का मर्यादित होते जिल्ह्यात? राज्यभर चाललेत हे आंदोलन, आणि 5 आंदोलनानंतर GR पडला आणि GR पडून 15 महिने झाले, अजून समावेशन दिलं नाही। काय GR आहे? शासन सेवेमध्ये समावेशन करण्यात यावं 30%, 70% परीक्षा दिलेले जे आहेत ते सरळ सेवेमध्ये आणि 30% कंत्राटी कर्मचारी, असं शासन निर्णय झालेला आहे। आणि तो आतापर्यंत अंमलबजावणी न केल्यामुळे आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। किती दिवस चालणार आता हे आंदोलन?
जोपर्यंत आमचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत आंदोलन. संपूर्ण 100% कर्मचारी इथं आले का? काही कर्मचारी असे म्हणजे आळीपाळीने येणार आहेत तिथं वेगवेगळ्या? पूर्ण संपामध्ये संपूर्ण कर्मचारी आहेत. साखळी पद्धतीचं आंदोलन आहे का सगळे कर्मचारी एका दिवसात येतात? नाही, दोन्ही पद्धतीचं राबवतोय आम्ही. साखळी पद्धत पण राबवतोय आणि पूर्ण कर्मचारी पण घेऊन राबवतोय. कारण कसं आहे, बऱ्याच जणांना औषधं हे चालू आहेत, त्यांना साखळी पद्धत दिलेली आहे आणि ज्यांचं लहान बाळ आहे त्यांना साखळी पद्धत दिलेली आहे. बाकीचे कर्मचारी इथं उपस्थित आहेत. काय सांगाल, महाराष्ट्रातले कर्मचारी सगळे संपवर आहेत म्हणजे काय आवाहन कराल तुम्ही त्यांना? सर्व कर्मचाऱ्यांनी अशीच एकी ठेवावी आणि आपला हक्क मागून घ्यावा, मागून नाही मिळाल तर छीनून घ्यावं, हाच माझा संदेश राहील. सर्व बरं सांगा नाव तुमचं आणि पद. मी सुमन फुले, जिल्हा कंत्राटी नर्सेस युनियन अध्यक्ष आणि मी कार्यरत असलेलं ठिकाण उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग, धाराशिव. काय मॅडम तुम्ही पण आहे तिथं? काय नाव तुमचं? मी महादेवी सुतार आणि गेली 7 वर्षापासून मी कंत्राटी पद्धतीवर जॉईनिंग आहे माझी आणि 20,000 पगार. तर 20,000 पगारामध्ये तरी आता महागाई खूप वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे भागणार नाहीये हे सगळ्यांनाच समजतं. आणि आता त्याच्यासाठीच हे माझं 7वं आंदोलन आहे. तुम्ही 7 आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता? नाही, सध्या 3 आंदोलनामध्ये सहभागी आहे कारण नोकरी तेव्हापासून. मग आता तुम्ही किती दिवस करणार आहे हे आंदोलन? प्रमुख मागण्या काय असणार आहे सगळ्या? बेमुदत संप आहे सर. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीये तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार आहे. बघा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. कंत्राटी महिला कर्मचारी पुरुष मंडळी पण तिकडे बसलेली आहे पलीकडं. बघा ते बोलतात का? ते काय बोलतंय का कोण? बोला, काय काय मागण्या आहेत तुमच्या? समायोजन. बर, काय नाव तुमचं? नागेश वैजनाथ ढगे. काय प्रमुख मागण्या काय आहेत? समायोजन म्हणजे काय नेमकं? म्हणजे सेल्स कायमस्वरूपी समायोजन करणे आणि बाकीचे 18 मागण्या आहेत आमच्या. काय म्हणजे 15% वाढ, पुन्हा EPF लागू करणे, विमा लागू करणे, या सर्व मागण्याचा आम्ही एकूण सर्वांनाच मागण्या म्हणजे 10 वर्षाच्या आतील लोकांना आणि 10 वर्षाच्या वरील लोकांसाठी मागणी केलेली आहे. बघा इथं धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इथं आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्याचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. याच्यापूर्वी पण बातमी दाखवली होती आम्ही या आंदोलनाची आणि आज तब्बल 7 दिवस झालं या महिला कर्मचारी ज्या आहेत ते इथं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे ते धरणे आंदोलन सुरू होतं त्यांच्या काय मागण्या होत्या मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कोणतेही असो आम्ही थेट आणि आरपार दाखवण्याचं काम फक्त आम्ही टुडे समाचार हेच न्यूज चॅनल करतोय. आमच्या चॅनलची व्ह्यूअर्स 4,95,00,000पेक्षा जास्त आहेत. तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कॅमेरामन खंडू सोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.